मित्रांनो नमस्कार। कालपासून सोशल मीडियावरती आणि फेसबुक व्हॉट्सअपवरती एक बातमी प्रचंड व्हायरल होताना दिसते आहे। ती म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुंबईला जाण्यासाठी मराठा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी 25,000 गाड्यांचं नियोजन केल्याची बातमी आपणही पाहिली असेल। यूट्यूबवरती याबद्दल व्हिडिओ बघितले असतील किंवा सोशल मीडियावरती कुणाच्या तरी पोस्टच्या माध्यमातून ही माहिती आपल्यासमोर आली असेल। खरंच ओमराजेंनी 25,000 गाड्यांचं नियोजन केलं आहे का? या 25,000 गाड्या खरोखरच धाराशिवमधून निघणार आहेत का? या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी खंडू डोईफुडे। मित्रांनो, खरं तर ओमराजे यांचं मराठा प्रेम अनेक वेळा दिसून आलेलं आहे। अनेक वेळा आंदोलनामध्ये मोर्चामध्ये ओमराजे निंबाळकर हिरहिरीनं सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर ओमदादा यांच्या मराठा प्रेमाविषयी मला अजिबात शंका नाही, परंतु ओमराजे यांनी खरोखरच 25,000 गाड्यांचं नियोजन केलं आहे का या विषयावरती आज आपण स्पष्टपणे बोलणार आहोत। किंवा अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून का समोर येत आहेत, का यामध्ये राजकारण होऊ शकतं, अशा बऱ्याच गोष्टीवरती चिंतन करणं गरजेचं आहे। मुळात ओमराजे जरांगे पाटील यांना भेटले हे नितांत खरं आहे, खरंच आहे, परंतु ओमराजे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये भेटीमध्ये काय चर्चा झाली तर ओमराजे यांनी सांगितलं की माझा नैतिक पाठिंबा मराठा आरक्षणाला कायम आहे, इथून पुढेही राहील, मुंबई मोर्चामध्ये देखील मी सहभागी होणार आहे, अशा प्रकारची चर्चा त्यांच्यामध्ये झालेली आहे। परंतु मी 25,000 गाड्या देतो किंवा दिल्या आहेत अशा प्रकारची कुठलीही चर्चा झाली नाही। मी मनोज जरांगे पाटलांचं ऑफिशियल फेसबुक पेज देखील चेक केलं आणि मी ओमराजे निंबाळकर यांचं देखील फेसबुक चेक केलं। या दोघांच्याही अधिकृत फेसबुक चॅनलवरती कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही। याचा अर्थ जर खरी माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर जरांगे पाटलाच्या या मोर्चामध्ये ओमराजे निंबाळकर यांनी 25,000 गाड्यांचं नियोजन केलेलं नाही, ही बातमी नितांत खरी आहे। मुळात ओमराजे निंबाळकर यांनी 25,000 गाड्या दिल्या ही बातमी नेमकं कुणी पुढे आणली किंवा अशा बातम्या कोण पुढे ढकलतंय? आपल्यापर्यंत या बातम्या येतात आणि आपलं ओमराजेवरती प्रेम असतं, आपलं जरांगे पाटलांवरती प्रेम असतं, म्हणून आपण या बातम्या पुढे ढकलतो। परंतु त्या बातम्या खऱ्या आहेत का याची देखील शहानिशा करणं आता गरजेचं आहे। कारण 29 तारखेचं प्रचंड मोठा मोर्चा जो निघणार आहे त्या मोर्चामध्ये मला वाटतं राजकारण आणण्याची शक्यता दाट आहे। कारण ओमराजे यांनी 25,000 गाड्याचं नियोजन केलं याचा अर्थ ओमराजे हे सत्ताधारी नाहीत, विरोधक आहेत, म्हणून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये मोर्चा करण्यासाठी मदत केली, अशा प्रकारच्या बातम्या बाहेर येऊ शकतात। माझी हात जोडून विनंती आहे, कुठल्याही बातम्या तुम्ही पुढे पाठवत असताना विचार करा की त्या बातम्या खरोखरच खऱ्या घडलेल्या आहेत का। मुळात ओमराजे यांनी 25,000 गाड्या दिल्याचं नियोजन अशा कुणीही अधिकृत यावर घोषणा केलेली नसताना ह्या बातम्या बाहेर कोण आणतंय? मुळात ज्यावेळेस मी व्हिडिओ बघतो त्यावेळेस प्रचंड ढाण्या वाहक 25,000 गाड्या देणार। मला ओमराजांच्या मराठा प्रेमाविषयी शंका नाही, परंतु या खोट्या बातम्या कोण प्रसारित करतंय याचा देखील विचार व्हायला हवा। मुळात मित्रांनो, 29 तारखेचा मोर्चा हा आपल्या अस्मितेसाठी मोर्चा आहे, आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी हा मोर्चा आहे आणि आरक्षण मिळावं या अतिशय निर्मळ भावनेसाठी जरांगे पाटलांनी केलेला हा मोर्चा आहे। आणि या मोर्चामध्ये अशा प्रकारच्या राजकीय भानगडी जर कोण करणार असेल तर याद राखा, कारण मित्रांनो खूप मोठी अस्मिता ठरलेली आहे मराठ्यांची आणि कोणी 25,000 गाड्या देतो म्हणून ह्यामध्ये जर राजकारण आणत असेल तर याच्या इतकं दुर्दैव दुसरं कोणतंही नाही। माझी विनंती आहे की ओमराजे असतील किंवा त्यांच्या सगळ्या समर्थकांना कृपया ह्या बातम्या जर खऱ्या नसतील तर तुम्ही कृपया आपल्या सोशल मीडियावरून या बातम्या हटवाव्यात, अशी माझी स्पष्ट आणि प्रेमळ भूमिका आहे। माझ्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की आता जसा जसा मोर्चा जवळ येतोय तशा तशा विविध खोट्या बातम्या आपल्यासमोर मांडण्याची भूमिका काही लोक घेत आहेत। मुळात त्या बातम्या पुढे पाठवत असताना आपण एक विचार करा की खरोखरच असं घडवू शकतं का? किंवा मनोज जरांगे पाटलांचं अधिकृत फेसबुक पेज आहे त्याच्यावर जाऊन चेक करा। किंवा आता जर तुम्ही ही बातमी घेतली की 25,000 गाड्याचं नियोजन केलंय तर स्वतः ओमराजांनी तशी भूमिका घेतली आहे का? किंवा ओमराजांच्या फेसबुकवरती तसं दिलंय का? स्वतः त्यांनी माहिती दिलेली आहे का? तर असं अजिबात कुठेही घडलेलं नाही। एक ओमराजांचा आणि जरांगे पाटलांचा फोटो एकत्र आहे, काहीतरी आश्वासन दिल्याची एक अधिकृत पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये आम्ही तुम्हाला पाठिंबा देतोय अशा प्रकारची माहिती दिलेली आहे। 25,000 गाड्या घेऊन जातो अशा प्रकारची कुठलीही माहिती अधिकृत नाही, खरी नाही। त्यांची भेट झाली हे अधिकृत आहे, हे खरं आहे, परंतु भेटीच्या पाठीमागं माझा पाठिंबा आहे अशा प्रकारची घोषणा केली गेली होती। धाराशिवमधून 25,000 गाड्या देतो। धाराशिवमधले मराठा बांधव खंबीर आहेत गाड्या करून येण्यासाठी। आजपर्यंत मराठा मोर्चामधला इतिहास आहे की पदरचे पैसे खर्च करून माझे मराठा बांधव तिथं पोहोचत असतात, हजारो लाखो रुपये खर्च करून
एकत्र वर्गणी करून ह्या सगळ्या मोर्चाचं नियोजन होत असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही काय राजकीय सभा नाही, ही मराठ्यांच्या अस्मितेची सभा आहे आणि या सभेसाठी स्वतःच्या खिशातून खर्च करणारे मराठा बांधव आहेत, म्हणून असे मोर्चे यशस्वी होतात हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।